नमस्कार मित्र हो. आज एक आगळीवेगळी पोस्ट. केळीचं डोहाळ जेवण. लेखिका मंजिरी अभिजित वझे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. केळीचं डोहाळ जेवण. चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती. कारण काय तर केळीचं डोहाळ जेवण करायचं ठरलं होतं. गडबड म्हणजे काय तर हिरवी साडी आणायची, तिला बांगड्या, ब्लाऊज पीस, ओटीचं सामान, विड्याची पानं हे सगळं आणायचं होतं. घुगऱ्यांसाठी हरभरे, शेंगदाणे भिजत घालायचे होते. मनात खूप उत्सुकता होती, कारण मला पण हे सगळं नवीन होतं. दुसरा दिवस उजाडला, सगळी पूजेची तयारी केली आणि मग सगळ्याजणी म्हणजे कामाच्या 12 बायका आणि मी आम्ही निघालो. केळीच्या बागेत जवळजवळ 2500 झाडं लावलेली. त्यातला जो पहिला घड पडला होता तेच झाड आम्ही निवडलं. तिथली जागा स्वच्छ केली, विड्याची पानं मांडली, त्याच्यावर सुपारी हळकुंड मांडली आणि मग त्याच्यावरच सगळा नैवेद्य घातला. म्हणजे दहीभात, वरणभात, मसाले भात, शेवयाची खीर, गव्हाची खीर, इथं त्याला हुग्गी म्हणतात, भाजी, मुख्य पदार्थ म्हणजे आंबील. ती नाचणीची असते, गर्भवतीला थंडावा देण्यासाठी असते असं म्हणतात. नैवेद्य झाल्यावर केळीची ओटी भरली. ओटीत साडी, ब्लाऊज पीस, 5 प्रकारची फळं, बांगड्या असं सगळं साहित्य ठेवलं होतं. मग ती साडी जसं आपण स्त्रिया नेसतो अगदी तशीच झाडाला निर्या वगैरे करून नेसवली. त्याच्यानंतर आरती केली. फोटो सेशन तर सतत चाललंच होतं. मग सगळ्या बायकांनी गारवा आणला होता. त्यात भाकऱ्या, मुगाची उसळ, दाण्याची चटणी, दहीभात, झुणका, गोड म्हणून मोतीचुराचे लाडू असं बरंच काही काही आणलं होतं. त्याचा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी माझीही ओटी भरली. अभिजितला टॉवेल टोपी दिली. जो घरी केलेला आणि उरलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण 2 एकराच्या रानात चारी बाजूनं तो शिंपडला. मग केळीच्या दुसऱ्या झाडाचा तयार झालेला घड काढला. हे सगळं का करतात हा प्रश्न तर माझ्या मनात होताच होता. तर केळीचं झाड असं आहे की जे फक्त आपल्या मुलांसाठी जगतं. जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा त्याला कोका पडतो, तेव्हा केळीच्या झाडाला पण त्रास होतो. त्यावेळी झाडातून विव्हळण्याचा आवाज येतो असं जुन्या बायका सांगतात. जसा घड मोठा होतो तसं त्याचं वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचं आणि पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचं. जेव्हा घड काढला जातो तेव्हा स्वतःला समर्पित करायचं. घड काढून झाला की झाड आपोआप वाळत जातं. ही पूजा त्याच्यासाठी असते. झाडाची माफी मागून घड कापायचा असतो. मित्रहो, अशा प्रकारे आज प्राचीन परंपरेबद्दल नवीन माहिती कळाली. किती सुंदर परंपरा आहे बघा. गर्भवती वनस्पतीचंही केवढं कोडकौतुक आहे, केवढे लाड आहेत. वंश सातत्यासाठी केवढा जन्मोत्सव आहे. आणि या वंश सातत्यासाठी मादीला भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आणि स्वतःच्या जवळजवळ येणाऱ्या मृत्यूची कल्पना असूनही तिनं केलेलं बाळाचं पोषण यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची किती सुंदर पद्धत आहे. वा वा वा. मित्रहो, असेतू हिमाचल संपूर्ण भारतात शेतकऱ्यांकडून पाळली जाणारी अशीच आणखी एक सुंदर परंपरा आहे. काय ती? पाऊस पडायला सुरुवात झाली की सुरुवातीला पावसाचं पाणी शेतात मुरत जातं. पाऊस पडतच राहतो. मग एक वेळ अशी येते की शेतजमीन पाण्यानं संपृक्त होते आणि मग शेतजमिनीतून पाण्याचे उमाळे म्हणजे झरे फुटू लागतात. या स्थितीला भूमी आली की शेतकरी भूमाता ऋतुमती झाली आहे असं समजून 3 दिवस शेतात नांगर चालवणंच काय पण स्वतःसुद्धा पाऊलही टाकत नाही. अगदीच गरज पडली तर शेतकऱ्याची आई, पत्नी, बहीण नाहीतर मुलगी शेतावर जाते, पण पुरुष शेतकरी शेतावर जात नाही. तिचा हा संपूर्ण विश्रांतीचा काळ समजून तिला तो सन्मानानं वागवतो. तिला पूर्ण प्रायव्हसी देतो भूमातेला. शहरी माणसाला निसर्गाशी असं इतकं एकरूप होता येईल? भारतीय शेतकरी
जननोत्सुक भूमीच्या स्त्रीत्वाचा केवढा सन्मान करतात ते बघा. अशी ही परंपरा. केळीचं डोहाळ जेवण या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखिका मंजिरी अभिजित वझे. त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्यांनी तो मला जरूर कळवावा. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित नाशिक यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.